हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. मित्रांनो, हुकुमाची राणी ही या मालिकेमध्ये आजचा भाग. इंद्रा आता राणीच्या मांडीवरती डोकं ठेवून रडत असतो व म्हणत असतो, माझी चिकू माझ्यापासून दूर गेली, मला करमतच नाहीये, मलाही तिच्या जवळ जायचं आहे. माझी चिकू जिथे असेल मी तिथंच जायला आता तयार आहे. तर राणी आता इंद्राला म्हणते, सर तुम्ही आता झोपा, खूप उशीर झालेला आहे. तर इंद्रजित आता झोपी जातो. त्याला झोप कशाची लागते. तो सकाळी सकाळी लवकरच उठून मालतीच्या रूममध्ये येतो व मालतीच्या मांडीवरती डोकं ठेवून रडायला लागतो. आई, आपली चिकू आपल्याला सोडून गेली. मालती म्हणते, हो, मला तर काय करावं काय नाही असं झालंय. मला माझी चिकू सोडून गेली. आता इंद्रा बोलतो की मलाही आता चिकूपाशी जावं वाटतंय. मालती बोलते, देवाने माझं एक लेकरू नेलंय, आता तूही असं का बोलतो आहेस. माझी काळजी घ्यायला आता माझा फक्त इंद्राच आहे. माझी मुलगी चिकू तर आता देवाघरी गेली, आता माझी काळजी कोण घेणार. इंद्रजित, असं नको बोलू. माझी काळजी घेणारा आता तू एकटाच आहे. मला व आबांना तूच आता सावरायला पाहिजे. इंद्रजित म्हणतो, हो ना ग आई, आपली चिकू आपल्याला सोडून गेली. इंद्रा बोलतो, आई तू खाली ये, मी खाली चाललो आता. तर आता सगळेजण इंद्रजितची हॉलमध्ये सगळेजण वाट पाहत असतात. तर विक्रांत इंद्राला म्हणतो की आता आपण फॅक्टरीमध्ये जायला पाहिजे. चिकू जाऊन आता बरेच दिवस झालेले आहे, आपण आपल्या कामाला लागलं पाहिजे. तेव्हा इंद्रा विक्रांतला म्हणतो, मला जायचं नाहीये, तुला जायचं असेल तर जा. तसंही माझं आता फॅक्टरीमध्ये काहीही काम नाहीये, मला नाही यायचं. तुला जायचंय तू जा. पण विक्रांत त्याला बळजबरी आणखी बोलू लागतो की इंद्रा भाऊ, चल कंपनीत, आपल्याला आपल्या कामाकडे लक्ष द्यावं लागेल. त्या कंपनीचा मालक तर तू आहेस, तूच यायचं नाही म्हणतोस कंपनीमध्ये, तर मी जाऊन काय करू. तर आता इंद्रा बोलतो, मी 2-3 दिवस नाही येऊ शकत, तसंही माझं काहीच काम नाही आहे. तू 2-3 दिवस फॅक्टरीमध्ये लक्ष ठेव, असं इंद्रा विक्रांतला म्हणत असतो. माझी चिकू मला सोडून गेली, त्यामुळे मला काहीच करावं वाटत नाही आहे, म्हणून तू जा फॅक्टरीमध्ये. विक्रांत आता निघून जातो व राणी म्हणते, इंद्रा सर, मला तुमच्याशी बोलायचं आहे, जरा इकडं या. तर आता इकडे राणीची आई जी आहे ती काम करत असते. तिच्या हातामध्ये बकेट असते पाण्याने भरलेली. तर ती मध्येच चक्कर येऊन पडते. तर आबा तिला बुवा, राणीचे बुवा तिला विचारतात की काय झालं अगं तुला, तू ठीक तर आहेस ना. ती बोलते, हो मी ठीक आहे. जा तुम्ही आता राणीच्या घरी, त्यांना डब्बा घेऊन जा, तिथे डब्बा ठेवलाय मी, तो डब्बा घेऊन जा व त्यांचं चांगलं सांत्वन करा. राणीची आई बुवाला सांगते, म्हणजेच आबाला सांगते. तर आता आबा बोलतात, मी जर तिकडं गेलो तर तुझी काळजी कोण घेईल. राणीची आई म्हणते, मी थोडी झोपले का बरोबर ठीक होईल, तुम्ही जा राणीच्या घरी. आता विक्रांत व राणी बोलत असतात. तेवढ्यात उर्मिला तिथे येते. हे नेमकं काय बोलत आहेत ते ऐकायला. तर राणी विचारते, बरा झालात तुम्ही दोघेही मला इथे भेटलात. चिकू जेव्हा घरी आली होती तेव्हा टेरेसवरून डब्बा न्यायला चिकू घरी आली होती तेव्हा टेरेसवरून तिच्या हातातून तो डब्बा पडला असेल का. ती का तुम्ही वरती जेवायला घेऊन गेला होतात तेव्हा ती भाजी सांडली असेल का. मला नेमकं उत्तर द्या. तर विक्रांत बोलतो, राणी तू हे काय मला विचारतेय. उर्मिला म्हणते, आम्हाला यामधील काहीही माहीत नाहीये, तू उगाचच आमच्यावरती खोटे आरोप घेऊ नको. तेवढ्यातच मालती तिथे येते व म्हणते, आमच्या कुटुंबातच तू भांडणं लावून द्यायला तयार झालीस पुन्हा.
राणी म्हणते, तसं नाही आई, मी भांडणं लावून देणार नाही. मी तर या केसची चांगलीच छटा शोधत आहे. मालती राणीला म्हणते, तुझ्या आईवडिलांनी हीच शिकवण दिलेली आहे का तुला? लोकांमध्ये आपापल्यामध्ये भांडणं लावून द्यायची. तर राणी म्हणते, असं काय बोलतायत तुम्ही आई? मी असं काहीच केलेलं नाही आहे. तेवढ्यातच तिथे बुवा येतात, म्हणजेच राणीचे आबा येतात. तर तेही विचारू लागतात, काय झालं? तुम्ही असे का बोलत आहात? तर ते त्यांच्या डोळ्यातही अश्रू येतात. तर मालती म्हणते, हे रडायचे ढोंग आमच्या घरी करू नका. तिकडे बाहेर जाऊन कुठेतरी करा. अजिबात आमच्या घरी रडायचं वगैरे नाही आणि हा डब्बाही आम्हाला देऊ नका. राणी बोलते, असं का बोलत आहात तुम्ही आई? तर आता राणी पुढे काय करेल हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की